सुरुवातीला मोठी बातमी बघणार आहोत। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये घेण्यात आली आणि या निवडणुकीची मतमोजणी राज्यातल्या 48 मतदारसंघांमध्ये उद्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत देण्यात आली आहे। राज्यातील 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रांवर एकूण 14,507 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले। महाराष्ट्रात एकूण 289 हॉल्समध्ये 4,309 मतमोजणी टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रांवरती उपलब्ध करून देण्यात आलाय। दरम्यान न्यूज 18 लोकमतवरती आम्ही तुम्हाला सर्वात वेगवान आणि अचूक निकाल उद्या सकाळी 6 वाजल्यापासून दाखवणार आहोत। मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन्ही मुंबईतील शिवडी येथील वेअरहाऊस इथे गाडी अड्डा इथे मतमोजणी होणार आहे। यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली। तर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने मनाई आदेश लागू करण्यात आले। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। शेवटचे 24 तास शिल्लक राहिलेले आहेत। कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पण सध्या मी आहे मुंबईतल्या शिवडी या परिसरामध्ये। हा दक्षिण मुंबई मतदारसंघातला परिसर आहे। या मतदारसंघातल्या मी या ठिकाणी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या मतमोजणी केंद्रावर उपस्थित आहेत। या मतमोजणी केंद्रावरती दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन मतदारसंघांची आपल्याला मतमोजणी होताना पाहायला मिळणार आहेत। आणि या दोन्ही मतदारसंघामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे अर्थात शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हा गड दक्षिण मुंबईचा कोण राखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दक्षिण मुंबईचा गड आतापर्यंत आपल्याला शिवसेना राखताना पाहायला मिळत होतं, तर दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबईचा गड देखील आपल्याला शिवसेनाच राखताना पाहायला मिळाली होती। मात्र राज्यामध्ये झालेलं सत्तांतर, शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट, त्यानंतर आता उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा सामना सध्या आपल्याला संपूर्ण मुंबई शहरात रंगताना पाहायला मिळतोय। त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या दोन मतदारसंघांमध्ये नेमकी कोणती शिवसेना आपल्याला या ठिकाणी गड राखताना पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या प्रामुख्याने दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी भायखळा असेल, शिवडी असेल, वरळी असेल, मलबार हिल असेल, या सर्व आपल्याला मतमोजण्या होताना पाहायला मिळणार आहेत। त्यापैकी भायखळा आणि मलबार हिल या दोन मतदारसंघामध्ये जवळपास आपल्याला 19 आणि 20 या सर्वाधिक जास्त फेऱ्या होताना पाहायला मिळणार आहेत। शेवटचे काही तास जरी शिल्लक असले तरी पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाने मात्र संपूर्ण जय्यत तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीपसह मी तुषार रूपनवर, न्यूज 18 लोकमत, शिवडी, मुंबई। तर लोकसभा निवडणुकीअंतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व 4 लोकसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी उद्या पार पडेल आणि या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली। ईव्हीएमच्या मतमोजणीची सुरुवात 8:30 होईल। मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचं सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण रेकॉर्डिंग करण्यात येणार असून याशिवाय व्हिडिओ कॅमेराद्वारे सुद्धा चित्रीकरण करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। दरम्यान न्यूज 18 लोकमतवर सर्वात वेगवान आणि अचूक निकाल उद्या सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला पाहता येणार आहे। पोस्टल बॅलेट जे आहेत त्याचे साधारणपणे मतमोजणी पहिल्यांदा 8 वाजता सुरू होणार आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी झाल्यानंतर साधारणपणे 8:30 वाजता आपण ईव्हीएमची मतमोजणी सुरू करू। मतमोजणीच्या दिवशी जी प्राथमिक जी काही व्यवस्था आहे ती आम्ही पूर्ण केलेली आहे। तर लोकसभा निवडणूक निकालासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची युद्धपातळीवरती तयारी सुरू आहे आणि मतमोजणीकरता प्रशासन पूर्णपणे सज्ज झालंय। पडोली एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडाऊन इथे मतमोजणी होणार आहे। प्रत्यक्ष मतमोजणीकरता एकूण टेबलांची व्यवस्था, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधींसाठी व्यवस्था ठेवण्यात आली आहे। राज्यातली महत्त्वाची लढतमधून चंद्रपूर लोकसभा ही लढत होती। सुधीर मुनगंटीवार वनमंत्री आणि प्रतिभा धानोडकर ज्या स्वर्गीय खासदार बाळू धानोडकर यांच्या पत्नी आहेत, त्यांच्यामध्ये ही दोघांमध्ये एक प्रमुख लढत बघायला मिळाली। राज्यातली पहिल्या टप्प्यातलं जे मतदान आहे ते चंद्रपूरचं झालं 19 तारखेला आणि
6 विधानसभा क्षेत्रामधून या ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या वखार महामंडळाच्या या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या आहे। महत्त्वाचं म्हणजे 400 कर्मचारी या सगळ्या कामात जे आहेत थेट राहणार आहेत। अवघे काही तास उरल्या, या काही तासानंतर ही जी उत्सुकता लोकांची होती ती उत्सुकता जी आहे ती संपणार आहे। उद्या सकाळी 9 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर अवघ्या काही तासातच निकाल जे आहेत ते हातात येणार आहे। म्हणजे 6 विधानसभा क्षेत्र आहेत त्या 6 विधानसभा क्षेत्राच्या ज्या ईव्हीएम्स आहेत त्याच्यानुसार त्या 20 ते 25 मिनिटं प्रत्येकी अशा प्रकारे या ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि एक 2 ते 3 तासात नेमका काय जनतेचा कल होतं, काय नेमकी लोकांच्या मनात होतं ते कळणार आहे। आणि यामुळे उद्याच्या 4 तारखेचे जे आहेत एक महत्त्वाचा दिवस दोन्हीही लोकसभेच्या उमेदवारांसाठी आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। तर दुसरीकडे धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आली आहे। मतमोजणीच्या कामासाठी 2500 कर्मचारी तैनात असून त्यात 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीआरपीएफ आणि एसआरपीएफचे जवान सुद्धा जिल्ह्यात बंदोबस्तासाठी असणार आहेत। दरम्यान न्यूज 18 लोकमतवरती सर्वात वेगवान आणि अचूक निकाल सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला पाहता येणार आहे। उस्मानाबादमध्ये जवळजवळ 30 मतदानाच्या फेऱ्या होणार आहेत आणि अप्रॉक्सिमेटली साधारणतः 10,000च्या आसपास आमच्याकडे टपाली मत असणार आहेत। तर साधारणतः सुरुवात आपली टपाली मतानं होते आणि टपाली मतं झाल्यानंतर साधारणतः ईव्हीएमचे जवळजवळ 30 राऊंड होतील। त्यानंतर संध्याकाळी ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर मग त्यानंतर व्हीव्हीपॅटचे प्रत्येक मतदारसंघातले 5 मतदारसंघाचं जे आपण जे चिठ्ठे असतात त्याची आपण मोजणी करतो। त्या ठिकाणी आमचा पोलीस फोर्स असणार। खास करून आम्हाला 3 लेअरमध्ये सिक्युरिटी आम्ही तिथं ठेवलेले आहे। इनर रिंगमध्ये सीआरपीएफ आहे, एसआरपीएफ आणि जिल्हा पोलीस असं सिक्युरिटी आम्ही अरेंजमेंट केलेले आहे। प्रत्येक कॉर्नरमध्ये सीसीटीव्ही कव्हरेज आहे। सीसीटीव्ही रूममध्ये पण आमचा लोक असणार। तर धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 4 जूनला मतमोजणी होणार आहे। मतमोजणी निरीक्षक एस मालती यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला। धुळे शहरातील नागावबारी परिसरातील शासकीय गोदामात धुळे लोकसभेसाठी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। मतमोजणी केंद्र आणि मतमोजणीसाठी केलेल्या टेबलांची रचना, सुरक्षा व्यवस्था तसेच इतर महत्त्वाच्या सुविधांची त्यांनी पाहणी केली। मतमोजणीपूर्वी प्रशासनाच्या वतीनं रंगीत तालीम करण्यात येणार आहे। दरम्यान न्यूज 18 लोकमतवरती सर्वात वेगवान आणि अचूक निकाल उद्या सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला पाहता येणार आहे।